तुम्ही नाव गाव सांगा. श्री स्वामी समर्थ ताई. मी पुणे निगडीवरनं बोलते ताई. मला लय मोठा अनुभव आला ताई. 2 वर्षापर्यंत लय पीत होते ताई त्यांनी. आणि आमच्या शेजारच्या काकूंनी त्यांनी नवनाथ पारायण केले होते. मला प्रसादाला बोलवलं होतं. त्यांनी सांगितलं असं सेवा घ्या तुम्ही, सगळं फरक पडते. मग ते धनंजय दादांकडनं मी सेवा घेतल्या ताई. ते रुद्र सेवा घेतल्याने ते तीर्थ रोज थोडं थोडं देत चाललंय मिस्टरांना. आता पियाचं सगळे सोडले ताई. आता लई चांगलं आहे घरात आणि त्यांना प्रमोशन पण भेटले ताई आता. खूप छान, खूप मोठा अनुभव आहे ताई तुमचा. कारण की तुम्ही प्रामाणिकपणे रुद्राभिषेक करून ते तीर्थ तुमच्या पतींना दिलं आणि त्यांचं व्यसन सुटलं आणि त्यांना प्रमोशन पण मिळालं. प्रमोशन मिळाल्याबद्दल गुरुदेव दत्त भक्त परिवाराच्या वतीने त्यांचं अभिनंदन. आणि तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळालं, त्यांचं व्यसन सुटलं, म्हणजे हा खूप मोठा अनुभव आहे. आता पहा, हा अनुभवाचा आदर्श प्रत्येक सेवेकऱ्यांनी घ्यावा. बऱ्याच महिलांचे प्रश्न आहेत, परंतु काय होतं, 40 दिवसाची सेवा करायची, 121 दिवसाची सेवा करायची आणि फरक पडला नाही म्हणून फोन करतात, मेसेज करतात. तर हे कंटिन्यू चालू ठेवायचं असतं रुद्राभिषेक. आपल्या घरात रोज रुद्राभिषेक झालाच तर आपल्या घरातल्यांना दिलेच पाहिजे, मग ती व्यसनाधीनता जात असते. आता लई आता मी पारायणला पण ते आधी म्हणायचे कुठं जाते, दुसऱ्यांना काम नसते, जात्यात असं म्हणायचे. आता मी फक्त म्हटले एकच शब्द विचारले, पारायणला जाऊ का? मग जा म्हटले, स्वामी तुला बोलवतात जा म्हणून मला स्वतः पाठवले ताई त्यांनी. अरे वा, खूप छान खूप छान. म्हणजे एवढा बदल झालाय तीर्थाचा. खूप छान. हा लई बदल झाले. आणि ते राजश्री जाधव काकू त्यांनी घेऊन आले होते मला. तिथं दादांचा आशीर्वाद पण भेटलाय मला. अरे वा, खूप छान. चालेल ताई, खूप छान. बाकी धनंजय दादा चव्हाण ऍडमिट आहे. हो हो हो, आहेत आहेत. खूप छान ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.